नमस्कार. आज आपला विषय आहे, अजून बरेच बाकी आहे. हे बाकी जे आहे ते कशाचं आहे? राज्याचा जो शालेय शिक्षणाचा आराखडा हा गेल्या आठवड्यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलं आणि त्याच्यावर गेले 8 दिवस आम्ही सतत त्यांना पत्र लिहितो आहोत, वेगवेगळ्या विनंती करतो आहोत. 25 मेला 2 दिवस आधी आम्हाला ते कळलं, 23 मेला 24 मेला, आणि आम्ही त्यांना पत्र लिहिलं की तुम्ही 3 जूनपर्यंत या 356 पृष्ठांच्या आराखड्यावरती तज्ज्ञांच्या अभ्यासपूर्व सूचना मागता आहात. आता या ज्या मागता आहात 356 पानं ते डाउनलोड करणे, त्याचे प्रिंटआउट काढणे, त्याच्यावर अभ्यास करणं, याला काही वेळ लागेल की नाही? आणि आठवडाभरामध्ये तुम्ही मागताय ताबडतोब आम्हाला, हे कसं शक्य आहे? अतार्किक आहे. त्यामुळे ही मुदत वाढवून 30 जूनपर्यंत ती करावी अशी विनंती मराठीच्या व्यापक हितासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे आम्ही पत्र लिहून केली. त्यानंतर त्याच दिवशी आम्ही दुसरं पत्र असं लिहिलं की मुळामध्ये या राज्यामध्ये 1ली ते 10वी आम्हा सगळ्या मंडळींच्या पाठपुराव्यानंतर, प्रदीर्घ पाठपुराव्यानंतर 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषा अनिवार्य झालेली आहे शिकवणं सगळ्या बोर्डांमध्ये. हा कायदा झालेला आहे. याचं भान राज्य मराठी शैक्षणिक संशोधन परिषदेला असायला पाहिजे. तसंच 14 एप्रिलला जो कायदा भाषा धोरणाच्या संबंधातला जो शासन निर्णय निर्गमित झाला, त्याच्यामध्ये 11वी आणि 12वी पर्यंत मराठी अनिवार्य असेल असं धोरण आहे राज्याचं. मग आता असलेला कायदा, राज्याचं असलेलं धोरण, याचं उल्लंघन करून तुम्ही फक्त 3च वर्ष मराठी 3री ते 5वी अनिवार्य ठेवता, 11वी 12वीला इंग्रजी अनिवार्य करता, मराठी सोडून देता, मराठी विषय सोडून दिला आणि माहिती तंत्रज्ञान घेतलं तरी चालेल असं म्हणता, आणि 3री 4थी 5वी नंतर 6वीपासून तुम्ही मराठीला मराठी राज्यामध्ये शिक्षणातून हद्दपार करता. हे कोणतं मराठी राज्य आहे? आता हे आम्ही लक्षात आणून दिल्याबरोबर आम्ही आभारी मानल्यानंतर त्याबद्दल पत्र पाठवून 27 मे रोजी एक सुधारित आराखडा त्यांनी पाठवला. आणि त्याच्यामध्ये हे सगळं जे आम्ही त्यांना म्हटलं याचा कुठलाही उल्लेख न करता जणू त्यांना स्वतःच उपरती झालेली आहे. ही एक विचित्रच कार्यपद्धत आहे. म्हणजे कोणी आपल्या लक्षात चूक आणून दिलेली आहे, त्याचा उल्लेख करून आम्ही ती चूक दुरुस्त करतो आहोत, हा सभ्यपणा राज्याच्या परिषदेने दाखवायला पाहिजे, हे अपेक्षित आहे. पण जणू काही हे कोणी काहीच केलं नाही, त्यांनी स्वतःच त्यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी केलं. अशा रीतीने 27 मेला त्यांनी एक सुधारित आराखडा पाठवला. ठीक आहे. आता हा आराखडा पाठवल्यानंतर इतक्या गोष्टी लक्षात आणून दिल्यावर पुन्हा त्यात काही बाकी राहण्याची खरं म्हणजे गरज नव्हती. कारण त्यात आम्ही हे लक्षात आणून दिलं होतं की 12वीपर्यंत मराठी अनिवार्य असायला हवी आहे. कारण भाषा धोरणच तसं झालेलं आहे सरकारचं. माहिती तंत्रज्ञानाला भाषा सोडणे किंवा हा पर्याय असू शकत नाही एकमेकांना. भाषेसह माहिती तंत्रज्ञान हे असायला पाहिजे. आणि अद्यापपर्यंत आम्हाला 3 जूनची तारीख त्यांनी वाढवून 30 जून केली आहे की नाही, किंवा काय केलं आहे याबद्दल काहीही कळलेलं नाही आहे. त्याची कुठलीच दखल घेतली गेलेली आजपर्यंत, या क्षणापर्यंत तरी नाही आहे. हे गृहीत धरून 3 जून हीच तारीख आहे आणि उद्या आम्ही समजा असं गृहीत धरलं की 30 जूनपर्यंत आम्हाला वेळ मिळेल आणि काहीच पाठवलं नाही, तर उद्या हात झटकून मोकळे होतील आणि म्हणतील तुम्ही काहीच पाठवलं नाही, 3 जूनपर्यंत तारीख होती, आम्ही वाढवली कुठे होती. त्यामुळे पूर्वानुभव लक्षात घेता आम्ही हे सगळं गृहीत धरलं आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि मराठीच्या व्यापक हितासाठी, या ज्या मराठीसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या, अभ्यासकांच्या, अनेक संस्थांच्या मिळून असलेल्या चळवळी आहेत मान्यवरांच्या, त्यांच्यामार्फत आम्ही काल या आराखड्यावरती काय काय अजून बाकी आहे, काय काय व्हायला पाहिजे आहे, काय चुका झालेल्या आहेत,
त्यातलं काय वगळायला पाहिजे आहे आणि ज्या गोष्टी आलेल्या नाही त्याची काय भर घातली गेली पाहिजे आहे, हे सगळं सविस्तर पत्र आम्ही काल मुख्यमंत्र्यांना, शिक्षण मंत्र्यांना, संचालकांना त्या राज्य मराठी शैक्षणिक संशोधन परिषदेच्या त्या सगळ्यांना पाठवलं आहे. त्या पत्राची कशी आणि किती दखल घेतली जाईल हे आता आपण बघू. आणि आत्ता आज दुपारी 4 वाजता पुण्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये या विषयावरती हे सगळं विदित करणारी एक पत्रपरिषदही आयोजित केली गेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे एक पूर्वाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि आत्ताच्या विद्यमान राज्य भाषा सल्लागार समितीचे अध्यक्षही आहेत त्यांनी अतिशय अभ्यासपूर्वक या 356 पृष्ठांवरती काय काय आहे, काय काय नाही आहे, काय असायला पाहिजे, काय गाळायला पाहिजे याची खूप मेहनत करून काही टिपण तयार केलं. ते सुद्धा या पत्रपरिषदेमध्ये दिलं जाईल, हे पत्रही दिलं जाईल. आणि आज आम्ही ते पत्र माध्यमांनाही पाठवू, त्यात काय आहे ते लोकांपर्यंत त्यांनी पोचवावं. लक्ष्मीकांत देशमुख यांचे आम्ही मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात आभारही व्यक्त केले आहेत की आमच्या वतीने त्यांनी आम्हाला हे टिपण तयार करून दिलेलं आहे राज्याकडे पाठवण्याकरता या संघटनांच्या मार्फत, या चळवळीमार्फत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. ते पत्रातही केलेले आहेत. या आराखड्यामध्ये हा आराखडा पुढच्या पिढ्या घडवणार आहे, शालेय शिक्षणातून या देशाचे नागरिक घडवणार आहे. त्यांच्यावर कोणते संस्कार तुम्ही करणार आहात, कोणते करायला नको आहेत. तुम्ही या आराखड्यामध्ये नको ते अनेक गोष्टी आणल्यात पाहिजे, ते अनेक आणलेले नाही आहेत. तुम्हाला भारतीय राज्यघटनेची मूल्य आणि तत्त्व जी आहेत ती याच्यामध्ये स्पष्टपणे आणि व्यवस्थित आणायला पाहिजे होती, ती सुटली. अशा अनेक बाबी आहेत. त्याचा थोडक्यात उल्लेख याच्यामध्ये मी करतो आहे. मुळामध्ये हा आराखड्याचा अभ्यास करून लक्ष्मीकांत देशमुखांनी जे टिपण तयार केलं त्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत हे जर आपल्यापर्यंत यातून पोचतील आणि हे सगळ्यांपर्यंत पोचले पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, शाळा संचालकांपर्यंत, राज्याचं शासन, प्रशासन, मंत्री, निर्णय घेणारे या सगळ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंतही अर्थातच राज्यातल्या. त्यामुळे त्यांनीसुद्धा हे नीट समजून घेतलं पाहिजे की यात काय आलेलं आहे, काय गाळायचं आहे. हे जे काही टिपण तयार केला गेलेलं आहे याच्यात अजून काही राहिलं असेल तर समजा 30 जूनपर्यंत सरकारने वेळ वाढवून दिलीच, खात्री अद्यापही नाही आहे, तर काही सुटलं असेल अजून तर पुन्हा त्याची भर आपल्याला घालता येऊ शकेल. आणि याच्यामध्ये काही कोणाला अजून काही सुचणार असेल तर आम्ही आवाहनही केलं, आमच्या समूहांवरही केलं. आम्ही इथून लोकांनाही जाहीर आवाहन करतो आहे की या आराखड्याचा ज्याने कोणी अभ्यास केला असेल, ही 356 पानं ज्याने कोणी बघितली असतील, नसतील बघितली तर बघावी आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सुचवावं की याच्यात आपल्याला अजून काय अपेक्षित आहे. पालकांना, शिक्षकांना, शिक्षक संघटनांना, शाळा संचालकांना कसं असावं शालेय शिक्षण. खरं म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं जे निवेदन नंतर आलं आमचं पत्र गेल्यावरती ते फारच धक्कादायक आहे. म्हणजे राज्याच्या कायद्याला ते कसं काय बाजूला ठेवू शकतात, अशी जी भाषा आमची होती तीच जवळजवळ त्यांची होती. राज्याचं भाषा धोरणही कसं काय बाजूला ठेवू शकतात आणि असा आराखडा करू शकतात. भारतीय राज्यघटनेतली सुद्धा संपूर्ण मूल्य बाजूला ठेवून आपण करू शकतो का असा काही आराखडा. आपण राज्यघटनेच्या अंतर्गत आहोत, हे राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे, विशिष्ट धर्माचं नाही आहे कोणते. या सगळ्याचं भान पुढच्या पिढीपर्यंत नीट पोचवणं हे आराखड्याचं काम आहे. त्यामुळे या आराखड्याकडे आपल्यापैकी कोणीही दुर्लक्ष होणार नाही याची काळजी हवी. कारण या देशाची भावी पिढी हा आराखडा घडवणार आहे. तिच्यावर काय संस्कार झाले पाहिजे, कसे झाले पाहिजे, प्राचीन झाले पाहिजे का फक्त, आणि प्राचीनमधले विशिष्टच विचारसरणीच्या विशिष्टच बाजूचे झाले पाहिजे का, की संपूर्ण भारतीय ज्ञानसंस्कृतीचा जो वारसा आहे तो नीट त्यांना कळला पाहिजे. असे अनेक प्रश्न यातून उपस्थित झाले आहे. बहुतेक याच्यावर अजून 1-2दा आपल्याला बोलावं लागेल, पण तुर्तास यातले काय मुद्दे हे सगळ्यांपर्यंत पोचावे म्हणून काय म्हणतो आहे की शालेय शिक्षणामधलं जे भाषा शिक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्याला जार्गन म्हणतात, तांत्रिक परिभाषा, R1, R2, R3, अजून आम्हालाही कळलेलं नाही R म्हणजे काय, काही स्पष्ट नाही. R म्हणजे काय याची व्याख्यासुद्धा तिथे नाही आहे वाचणाऱ्याकरता. तुम्हाला कळेल तर कळेल, नाही तर नाही कळेल. पण जे काही ते R1, R2, R3चे आपल्याला अर्थ कळलेले आहेत, अशा 3 भाषांना उद्देशून त्यांनी ते म्हटलेलं आहे.
आता ते कोणत्या, त्याची व्याख्या पुरेशी स्पष्टच नाही आहे. ती आपल्यालाच, म्हणजे हा जो गोंधळ आहे आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. हे 3री ते 5वीचे जे प्रस्तावित विषय आहेत त्याच्यामध्ये R1 म्हणजे मातृभाषा राज्यभाषा, R2 म्हणजे R1 व्यतिरिक्त तर 6वी ते 8वी स्तरावरती 3 भाषा म्हणजे R1 R2 R3 असं अभ्यासक्रमात असतील असं म्हटलेलं आहे. पण त्याचा तपशील काहीच दिलेला नाही, त्यामुळे तो प्रचंड गोंधळ आहे. त्यानंतर 9वी 10वी स्तरावर 3 भाषा असतील, त्याच्यात 2 भारतीय भाषा असतील हे नमूद आहे. पण त्याचे एकापेक्षा कितीतरी अर्थ निघू शकतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोकांची मातृभाषा मराठीच आहे, तीच राज्याची राज्यभाषाही आहे. पण बाकी प्रांतातून राज्यातून येणारे महाराष्ट्रामध्ये स्थायिक झालेले त्यांची मातृभाषा वेगवेगळी असू शकते. मग ते मराठी शिकणार नाहीत का? त्यांना मराठी अनिवार्य असणार नाही का? जिथे तुम्ही 2 भाषांचा पर्याय देताय तिथे कुठे तुम्ही म्हटलं आहे मराठी अनिवार्य असेल? म्हणजे त्यांनी मराठी शिकायचीच नाही आणि तरीही या राज्यामधले सगळे लाभ घ्यायचे, असं काहीतरी पिढी तयार करणार आहोत का आपण? म्हणजे मराठी त्यांच्या डोक्यातून आपण त्यांच्या शिरवणार, मराठीचा प्रचार प्रसार जतन संवर्धन करणार, त्यांचा मराठीशी संबंध आणणार, की आपलाच मराठीचे संबंध तोडणार, आपला मराठीचे संबंध तोडणारा आराखडा? त्यामुळे हे जे वेगवेगळे अर्थ निघत आहेत, आता कोणत्याही भाषा म्हणजे R1 R2 R1 व्यतिरिक्त कोणत्याही भाषा म्हणजे काय? म्हणजे इंग्रजी, इतर भारतीय भाषा, की 11वी 12वीसाठी नमूद केलेल्या इंग्रजी व्यतिरिक्तच्या फ्रेंच, जर्मन आदी परकीय भाषा, असा प्रश्न याच्यातून उपस्थित होतो. मग भारतीय भाषांचं काय? त्याला एक तर भारतीय भाषा आली पाहिजे की नाही? आज 4 भाषांची गरज आहे. एक स्वतःची मातृभाषा जी राज्यभाषा असते इंग्रजी, या देशातली संपर्क भाषा म्हणून हिंदी, जे त्रैभाषिक सूत्र आहे, या त्रैभाषिक सूत्रा व्यतिरिक्त एक परकीय भाषा, कारण तिथे आता संधी निर्माण होतात आहे म्हणून अशा 4 चौभाषिक असण्याची गरज आहे. कालपर्यंत त्रैभाषिक असण्याची होती, त्याच्या आधी द्वैभाषिक आणि आधी एकभाषिक असलं तरी चालत असे. आज किमान 4 भाषा या मुलाला आल्या पाहिजेत. 12वी होईपर्यंत चांगल्या आल्या पाहिजेत. याची काळजी आराखड्याने घ्यायला पाहिजे, ती सुस्पष्ट पाहिजे, गोंधळ नको आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये स्वतःच्याच मराठीवरती मराठी राज्य अन्याय करत आहे आणि बाकी सगळ्या भाषांचा त्याच्यामध्ये समावेश करत आहे. आनंदाने करावा, मराठीचा बळी घेऊन करू नये, एवढंच आमचं म्हणणं आहे. परप्रांतातून परराज्यातून येणाऱ्यांना सुद्धा मराठी अनिवार्यपणे शिकावी लागेल अशी दुरुस्ती त्या आराखड्यामध्ये आवश्यक आहे. ही असंदिग्धता त्यांनी दूर केली पाहिजे. आता 27 मे रोजी सुधारणा करून त्यांनी फक्त 1ली ते 10वी अनिवार्य असेल एवढं आमचं म्हणणं मान्य केलं. पलीकडचं सगळं अजून बाकी आहे, बरंच बाकी आहे अजून. आता इंग्रजी भाषा 1ली ते 12वी अनिवार्य केलीच आहे शासनाने, तसा कायदाच आहे. मराठीचं काय? या राज्यात इंग्रजी अनिवार्य आहे, पण मराठी 12वीपर्यंत अनिवार्य असण्याचं काय? ती या आराखड्याने केली पाहिजे, कारण ते धोरण आहे शासनाचं. तर याच्यामध्ये 1ली ते 12वीपर्यंत मराठी आणि इंग्रजी भाषा अनिवार्य असली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. ते आम्ही शासनाला कळवून झालं होतं. 27 मेच्या शासन त्यांनी जो सुधारित आराखडा दिला त्याच्यामध्ये त्यांना हे दुरुस्ती करायला हवी होती, पण त्यांनी ती 10वीपर्यंतच ठेवली. 5वीपासून 12वीपर्यंत 3री भाषा म्हणजे R3 म्हणजे 3री भाषा आपण समजू, म्हणून अन्य भारतीय भाषा शिकवण्यात आली पाहिजे मराठी व्यतिरिक्त. इंग्रजी व्यतिरिक्त इतर परकीय भाषा त्याने ऐच्छिक पद्धतीने शिकावी. इंग्रजी ही पण परकीयच भाषा आहे, ती काय भारतीय भाषा नाही आहे. भारतीय भाषा म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टामध्ये ज्या 22 भाषा दिलेल्या आहेत त्या. तुम्ही इंग्रजीला काय भारतीय भाषा करायला निघालात का? मराठी, इंग्रजीची जागा मराठीने घ्यायची आहे, मराठीची जागा इंग्रजीला देत आहे हे धोरण, हा आराखडा. पुढे भारतीय ज्ञान प्रणाली नावाचं एक प्रकार आहे, तर त्याची सुरुवात एका श्लोकांनी झालेली आहे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं करताना भारत हे
एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सगळ्यांना सामावून घेणारं राष्ट्र आहे, सगळ्या संस्कृती धर्मदर्शनांचं राष्ट्र आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जे काही आपण श्लोक उद्धृत करणार असू किंवा जे काही करणार असू, हे विशिष्टच पद्धतीच्या विचारसरणीचे, धर्माचे, विशिष्ट संस्काराचे असणार नाही, तर सर्वसामान्यपणे मानवी मूल्यांचा संस्कार करणारे असतील. अशा वारकरी संतांचं भरपूर मानवी मूल्यांचं साहित्य आपल्याकडे उपलब्ध आहे आणि ते सांविधानिक मूल्यांशी सुसंगत असं सुद्धा त्यात भरपूर आहे. अशा पद्धतीच्या कुठल्या तरी बाबीने ती सुरुवात व्हावी ही अपेक्षा आहे. तिकडे पृष्ठ क्रमांक 81 वरती ज्ञान वारसा जपूया असं एक शीर्षक आहे. त्यात पाठांतर स्पर्धा आयोजनाची एक शिफारस आहे. त्याच्यातही काही श्लोक भगवद्गीतेचा 12वा अध्याय असा सूचित केलेला आहे. छान आहे. भारतीय ज्ञान वारसाच आहे. पण भारतीय ज्ञान वारसा हा बहुधार्मिक आहे, एकधार्मिक नाही, विशिष्ट धर्मग्रंथांचा नाही, विशिष्ट धर्माच्या. तो बहुसांस्कृतिक आहे, बहुधार्मिक आहे, बहुदार्शनिक आहे. आणि इथे दर्शनांना महत्त्व आहे धर्मापेक्षा. ही इथं दर्शन आहे, धर्म नाही, संप्रदाय आहेत. इथे संघटित धर्म नाही आहे. आणि तो त्यामुळे भारतीय ज्ञान वारसा फार व्यापक आहे. त्याला संकुचितपणाचा संस्कार जाऊ नये. भारतीय ज्ञान वारसाचा आराखड्यातून पुढच्या पिढ्यांच्या मनावर जो संपन्न वारसा आहे, समृद्ध वारसा आहे, सगळ्यांचं त्यातलं जे मिळून सामूहिक संचित आहे, ते जरा मुलांसमोर नीट मांडलं गेलं पाहिजे. संतांचा वारसा फार मोठा आहे. भक्ती काळातले महाराष्ट्रातले वारकरी संत असतील, देशातले असतील, हे सगळं या मुलांपर्यंत किमान प्रातिनिधिक रूपात तर पोचण्याची गरज आहे. भक्ती काळातलं, भक्ती आंदोलनातलं, हा देशच त्या पायावर उभा आहे प्रबोधनाच्या भक्ती आंदोलनातल्या. त्यामुळे त्याचा वारसा जपणारी जी प्रातिनिधिक नावं आहे त्याचा तर मुलांना परिचय व्हायला पाहिजे. कबीर आहे, रहीम आहे, चैतन्य महाप्रभू आहेत, मीरा आहे, नरसिंह मेहता आहे. आणि हा समृद्ध काव्यरूपी वारसा आहे जो पाठ करता येऊ शकेल मुलांना सहजगत्या. तर ह्या साऱ्यांचा समावेश त्या ज्ञान वारसा जपूया उपक्रमामध्ये व्हायला पाहिजे. गीतेचा 12वा अध्याय छान गोष्ट आहे. फक्त तो भक्ती मार्गाचा आहे. आपल्याला मुलांना भक्ती मार्गाला लावायचा आहे की कर्मयोगी बनवायचं आहे. टिळकांनी सुद्धा गीता रहस्य लिहिलं. कशासाठी लिहिलं? कर्मयोगासाठी लिहिलं. कारण त्यांना राजकीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरुद्ध जो संग्राम होता त्यात मन तयार करायची होती. आपल्याला आधुनिक काळामध्ये मुलांना कर्मयोगी बनवायचं आहे की नाही याचा विचार आराखडा करताना करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने कर्मयोग सांगणारी, कर्तव्याचा संस्कार करणारी अशी जी काही अध्याय असतील त्याचा विचार केला पाहिजे. आणि कर्म आणि ज्ञान मार्ग जो आहे हा आधुनिक काळात सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. त्याचा संस्कार व्हायला पाहिजे. आधुनिक काळाशी ते सुसंगत आहे. आणि त्यातही पुन्हा विनोबांची अतिशय सुलभ आणि सुटसुटीत पद्धतीने मराठीत असलेली गीताई आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, ही ग्रामगीता किती गोष्टींचा संस्कार करते. ही तर मुलांपर्यंत पोचायला पाहिजे ना. त्या वयामध्ये 1ली पासून 12वीपर्यंत अनेक गोष्टींचा संस्कार करते. ती पर्यावरण रक्षणाचा करते, राष्ट्र रक्षणाचा करते, समाज बांधणीचा करते, नैतिक मूल्यांचा करते. याचं भान ठेवायला पाहिजे ना आराखडा करताना आपण. त्यामुळे या गोष्टी त्यात आल्या पाहिजेत. शाळेमध्ये सगळ्या धर्माचे विद्यार्थी असतात. बहुधार्मिकता, बहुसांस्कृतिकता याचा उत्तम संस्कार त्यामुळे आवश्यक आहे. आणि विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळ्या समतेचा, स्वातंत्र्याचा जो पाया आहे, बंधुता म्हणजे फ्रॅटर्निटी, हे जे मूल्य आहे भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूल्यत्रयी आहे, समता, स्वातंत्र्य, बंधुतेची, या संवैधानिक मूल्याची त्या कोवळ्या मनामध्ये रुजवात करणं याची प्रचंड मोठी गरज आहे. ते व्हायला पाहिजे. यात मूल्य आणि स्वभाववृत्ती नावाचं पृष्ठ 84वर काही भाग आहे. त्यामध्ये त्याची सुरुवात, सध्या जो त्याच्यावर वाद चालला आहे, ते मनुस्मृतीमधल्या एका श्लोकाने झाली आहे. आता या देशामध्ये मनुस्मृती हे कशाचं प्रतीक आहे हे लहान मुलालाही माहिती आहे.
त्यामुळे पुन्हा पुन्हा आपण त्याच विषयावरती बोलण्यात अर्थ नाही आहे. आपण मुद्दाम अशा गोष्टी करतो का जाणीवपूर्वक, याचाही विचार केला पाहिजे आराखडा करताना जे लोक असं काही सुचवत असतील. ज्या गोष्टी भेदभावजनक आहेत असं त्याची जी प्रतीकं असतील ती कोणतीही असोत ती टाळली पाहिजेत. भारतीय राज्यघटना ही भेदभाव टाळण्यासाठी, समतेसाठी निर्माण झालेली घटना आहे. त्यामुळे त्याला पूरक असं जे असेल ते घेतलं पाहिजे आणि त्याला छेद देणारं असेल ते टाळलं पाहिजे. त्यामुळे ते नसावं, अशा गोष्टी आराखड्यात नसाव्या ज्या भारतीय राज्यघटनेतल्या मूल्यत्रयीला आव्हान देतात किंवा तिचं अधिक्षेप करतात असं लोकांना वाटेल असं काही त्या आराखड्यामध्ये असू नये. त्याऐवजी विश्वात्मक मागणी मागणारा मराठीजवळ पसायदान आहे ना, हा संस्कार का करू नये आपण. वेदांमधली जी प्रार्थना आहे की जगातलं सगळं माझ्यापर्यंत, जे जे उदात्त मन मंगल पवित्र आहे ते माझ्यापर्यंत येऊ, ही वेदातली प्रार्थना आहे. का नाही अशी सूक्त, मग अशा प्रार्थना, अशी सूक्त की जी सर्वांवर आधुनिक काळाला सुसंगत संस्कार करतील. मूल्य आणि स्वभाववृत्ती नावाचा एक भाग आहे, हा त्यातला भाग आहे. या भागामध्ये जो संस्कार मुलांवर व्हायला पाहिजे त्याची काळजी घेऊन जे नको आहे, जे अनिष्ट आहे ते टाळलं पाहिजे. आणि काही मूलभूत आणि मौलिक सूचनासुद्धा आपण केलेल्या आहेत. म्हणजे शालेय शिक्षणाची जी व्यापक उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये समता, बंधुता आणि विवेकवाद हे आवर्जून असलं पाहिजे. तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांच्या पलीकडे कोणताही आराखडा कसा काय करू शकता आणि तिचा संस्कार करण्याचं कसं काय टाळू शकता? टाळू शकत नाही. भारतीय संविधानात समाविष्ट असलेली ही जी मूल्य आहे, समता आणि बंधुता, ती जातीभेद, माणसाच्या मनात असलेला विशिष्ट जातीच्या वर्चस्वाचं किंवा अहंकाराचं निर्मूलन करणारी आहेत, त्याकरता आहेत. एकोपा वाढवण्यासाठी आहेत, राष्ट्रीय ऐक्यासाठी आहेत, सामाजिक सांस्कृतिक सौहार्दासाठी आहेत. हे शिकवलं पाहिजे ना मुलांना. आणि हे शिकवण्याचा आधार विवेक आहे. त्यामुळे विवेकवाद हे सुसंस्कृत समाजाचा पाया आहे. त्याचं विद्यार्थ्यांना संस्कार कोण करेल? या आराखड्यामध्ये हा आराखडा तयार करणाऱ्यांनाही सुचायला पाहिजे की हा संस्कार करायला पाहिजे. ते त्यांना सुचलं नाही म्हणून आम्ही सुचवतो. कला आणि शारीरिक शिक्षणामध्ये सुद्धा कला निर्मितीचा जो हेतू आहे तो संवेदनशील मन घडवण्याचा आहे, सामाजिक वैश्विक भान निर्माण करण्याचा आहे. आणि कला शिक्षण त्या दृष्टीने दिलं जाईल असं त्या आराखड्यात जे नाही आहे ते आणलं पाहिजे. क्रीडा आणि शारीरिक शिक्षणसुद्धा जे आहे त्याच्यामध्ये एक वैयक्तिक खेळ, एक सांघिक खेळ, म्हणजे सांघिक खेळाडू वृत्ती, टीम स्पिरिट हे तर निर्माण व्हायला पाहिजे. विज्ञान शिक्षणामध्ये, विज्ञान शिक्षणातून यातही काही बाबींचा समावेश करण्याची गरज आहे, जी आम्ही सुचवलं आहे. विज्ञान शिक्षणातून कशा करताय विज्ञान शिक्षण? काही वैज्ञानिक होण्यासाठी नाही, प्रत्येकजण सायंटिस्ट नाही होणार आहे. विज्ञान शिक्षणाचा अर्थ वैज्ञानिक दृष्टिकोन. विज्ञान शिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू सायंटिफिक टेम्पर, जे भारतीय राज्यघटनेने मूल्य म्हणून स्वीकारलं आहे की असा समाज निर्माण करायचा आहे शास्त्रीय वृत्तीचा. तर विज्ञान शिक्षणातून वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोन विकसित होणं, प्रश्न विचारण्याची, आता तर प्रश्न विचारणं विसरून गेलो आहे ना मुलं. आपली पुढची पिढी प्रश्नच विचारणार नाही काही. आणि प्रश्नच जर विचारले नाही तर बुद्धीचा उपयोगच नाही, विवेकाचा संबंधच येणार नाही. त्यामुळे बुद्धी, विवेक, प्रश्न विचारण्याची क्षमता, कौशल्य हे सगळं मुलांमध्ये 1ली ते 12वी असलं पाहिजे. त्या दृष्टीने हा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, प्रश्न विचारण्याची संस्कृती निर्माण करणे, वैज्ञानिक क्षमता त्याच्यामध्ये रुजवणे, ती वाढवणे आणि त्याद्वारे मूलभूत आणि उपयोजित हे जे विज्ञान आहे त्या संशोधक वृत्तीचा पाया घातला गेला पाहिजे, चिकित्सक वृत्तीचा पाया घातला गेला पाहिजे. ते विज्ञान घालतं. हे नाही आहे आराखड्यामध्ये, हे घाला असं आम्ही सुचवलेलं आहे. सामाजिक शास्त्र शिक्षणाच्या भागामध्ये त्याचं पुनर्लेखन करण्याची गरज आहे. आम्ही असं सुचवलेलं आहे की सामाजिक शास्त्र शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या बहुधार्मिक व बहुसांस्कृतिक अशा सामायिक कंपोजिट कल्चर संस्कृतीबद्दल आणि त्यांच्या देशाबद्दल अभिमान विकसित करण्यास, त्यामध्ये सतत विकास करणाऱ्या भावनेसह एक व्यक्ती म्हणून, एक समाज म्हणून आणि एक राष्ट्र म्हणून मनापासून यथाशक्ती सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक होईल. एक उद्दिष्ट अजून जोडण्याची गरज आहे जे यात आलेलं नाही. सामाजिक शिक्षणाचं
सामाजिक शास्त्र शिक्षणाचं, ते म्हणजे विद्यार्थ्याच्या मनात सामाजिक संवेदनशीलता, सहअनुकंपा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना, अकाउंटेबिलिटी काही आहे का आपल्याला इतरांबद्दल? ती निर्माण करण्याची गरज आहे या लोकशाहीमध्ये. म्हणून ती नाही आहे, म्हणून तर आपली लोकशाही कमकुवत होत चाललेली आहे. ती बळकट करायची आहे की नाही आहे? ती बळकट करणारी पिढी निर्माण करायची आहे की नाही आहे या आराखड्याला? त्यामुळे हे उद्दिष्ट त्यात जोडलं पाहिजे. आम्ही सुचवलं आहे की सामाजिक शास्त्र शिक्षणाचं उद्दिष्ट विद्यार्थ्याच्या मनात सामाजिक संवेदनशीलता, सहअनुकंपा आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणं आणि त्यासाठी त्यांना प्रेरित करणं हे असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे आणि पृष्ठ 20 वर काही दिली आहेत त्यांनी, शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे, म्हणजे राज्याचा पण विषय आहे. जे केंद्राने सुचवलं ते तसंच्या तसंच मान्य करणं, आपली काहीच भर घालणं नाही, असं नाही आहे कायदा आणि असंही नाही आहे धोरण. त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये, आधुनिक ज्ञान विज्ञानाच्या काळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सायंटिफिक टेम्पर मगाशी जे म्हटलं, संविधानाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये सुद्धा त्याचा समावेश आहे. हे मुलांना सांगितलं पाहिजे. हे आराखडा करणाऱ्यांनी सुद्धा नीट बघितलं आहे की नाही शंका आहे. नसेल तर बघावं पुन्हा. हे आम्ही सुचवलं त्यांना या निमित्ताने. मूल्य आणि स्वभाववृत्ती यामध्ये सुद्धा त्यांनी जिज्ञासा आणि आश्चर्य हे जे म्हटलेलं आहे, पण त्याच्यासोबत करुणा पाहिजे ना, मानवता पाहिजे, सहिष्णुता पाहिजे. हा देशच सहिष्णू लोकांचा आहे ना, पण तो मुलांना कसं माहिती होईल की आहे म्हणून? त्यामुळे करुणा, मानवता आणि सहिष्णुता हे 3 मूल्यवाचक शब्द जे आहेत ते त्यात समाविष्ट करावे हे आम्ही सुचवलेलं आहे. कारण भारताची ओळखच ती आहे जगामध्ये. हे पुढच्या पिढीला अभिमानाने सांगता आलं पाहिजे ना, हा माझा देश असा आहे म्हणून. नाही तर आता कसं आपण करत चाललो आहे हे अभिमानाने सांगणार का आपण आमचा देश असा आहे? तो कसा आहे, कसा असावा यासाठी राज्यघटनेने मार्गदर्शक तत्त्व घालून दिली आहेत. त्यानुसार झालं पाहिजे काम. भारतीय विचार प्रणाली त्याचा एक आढावा आराखड्यामध्ये मुलांसाठी आहे. त्याच्यामध्ये 9 दर्शनं आहेत. भारतीय दर्शनं जी आहेत फक्त वैदिक नाही आहेत, अवैदिक दर्शनं आहेत, नास्तिक दर्शनं आहेत, आर्हत दर्शन आहे, बौद्ध दर्शन आहे, लोकायत आहे, चार्वाक आहे. या दर्शनांसोबत गेल्या कित्येक वर्षात हे राष्ट्र विकसित, समृद्ध आणि सहिष्णू करण्यामध्ये ज्या 3 गोष्टींचा समावेश आराखड्यात नाही आहे तो आम्ही सुचवला आहे. तो म्हणजे ही जी दर्शन आहेत, ही जी तत्त्वज्ञान आहेत, त्यात शीख, सुफी, इस्लाम आणि ख्रिस्ती समाजातला सुधारणावाद याचा समावेश असायला पाहिजे. या राज्यघटनेने या देशात राहणाऱ्या सगळ्यांना आपापल्या उपासनेचं स्वातंत्र्य दिलं आहे. आपल्या विचारांचं, तत्त्वज्ञानांचं, दर्शनांचं कळलं पाहिजे ना मुलांना. काय आहेत ती दर्शनं, काय आहेत ती तत्त्वज्ञानं, काय आहेत त्यातल्या संस्कार करणाऱ्या बाबी. पाठ्यपुस्तकांची भूमिका याची सुरुवातच मुळामध्ये जशी व्हायला पाहिजे तर ती कशी व्हायला पाहिजे ते आम्ही सुचवलं आहे की सर्वसमावेशकता म्हणजे इन्क्लुझिव्हनेस. आपण सध्या जे वगळत चाललो आहे ना, कोणाचीच आपल्याला गरज नाही सांगत चाललो आहोत आणि मुठभर लोकांच्याच भरोशावरती हा देश आपण चालवायचा असा जो संस्कार करत चाललो आहोत, पुढच्या पिढीला किमान त्यात लोटू नका. सर्वसमावेशकता, इन्क्लुझिव्हनेस हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. राज्यघटनेचं तर आहेच आहे. प्लुरॅलिटी, बहुविधता, विविधतेत एकता ही भारतीय संस्कृती आहे. मुलांना कळलं पाहिजे ना पुढच्या पिढीच्या. आणि प्रबोधनाची जी चळवळ होती, स्वातंत्र्य लढ्यातून विकसित झालेली होती, मुख्य म्हणजे भारतीय राज्यघटनेतली जी उद्देशिका आहे, प्रास्ताविका आहे, प्रिॲम्बल, त्यातली जी मूल्य आणि तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशी पाठ्यपुस्तके निर्माण केली जातील हे सुस्पष्टपणे पाठ्यपुस्तकांच्या भूमिकेमध्ये नमूद करा असं आम्ही म्हटलेलं आहे. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित नसलेली पाठ्यपुस्तकं निर्माण केली जातील असं होऊ नये म्हणून ही भूमिका अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारे सांप्रदायिकता आणि भेदाभेद करणारं काहीही पाठ्यपुस्तकात येणार नाही याची दक्षता घेत ती लिहिली जातील. हे त्या परिच्छेदात यायला हवं जे नाही आहे. कशीही लिहिण्याचं स्वातंत्र्य द्याल का तुम्ही लेखकांना हवं तसं.
त्यांच्याच बाजूनी, त्यांच्याच विचारसरणीच्या, विशिष्टच विचारसरणीच्या बाजूनी असं स्वातंत्र्य देऊ नये लिहिणाऱ्याला, आणि असा संस्कार घडवू नये मुलांवरती. तो भारतीय राज्यघटनेला जो समाज निर्माण करणं अपेक्षित आहे तोच संस्कार या आराखड्याने घडवला पाहिजे, आणि त्यामुळे हे त्यात लिहिलं गेलं पाहिजे. भारतीय शिक्षण दृष्टिकोन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जो काही आलेला आहे त्याचाही उल्लेख या आराखड्यात आलेला आहे, आणि त्याचा उल्लेख जो आहे तो स्वतःहून प्राचीन भारतीय वारसा जो आहे त्याचं ज्ञान मिळवावं म्हणून काही कल्पक असे उपक्रम सुचवले गेले आहेत. छान आहे. भारतीय ज्ञान संस्कृती परीक्षा देऊया, याच्यामध्ये वैद्यकीय शोध जाणून घेऊया आणि भारतीय ऋषी जाणून घेऊया असे उपक्रम आहेत. पण त्याच्यात महाराष्ट्र संस्कृती ज्ञान परीक्षा देऊया हा उपक्रम समाविष्ट व्हायला पाहिजे, कारण समृद्ध संस्कृती आहे, मराठी राज्याचा आराखडा आहे. ही समाविष्ट करून महाराष्ट्राच्या समृद्ध वारशाचं ज्ञान अनेक उपक्रमांद्वारे देता येऊ शकतं. त्यात मराठी संत जाणून घेऊया हे सुचवलं पाहिजे. महाराष्ट्राचे थोर समाजसुधारक जाणून घेऊया हे सुचवलं पाहिजे. हे आम्हाला का सुचवावं लागतं? हे आराखडा तयार करणाऱ्यांना का नाही सुचलं? हे सगळं हे त्यांना सुचवायला पाहिजे होतं ना, ज्या तज्ज्ञांनी आराखडा तयार केला. त्यानंतर भारतीय ज्ञानाचं एकात्मीकरण, त्याचाही त्यात उल्लेख आहे. त्याच्यामध्ये मी क्रांतिकारक बोलतोय असं क्रांतिकारकांचं कार्य जाणून घेण्याचा उपक्रम सुचवला आहे. छान आहे. पण त्यासोबत भारताचा स्वातंत्र्य लढा, त्यामध्ये योगदान दिलेले लोक, या सगळ्यांचा विचार आडाखडा करताना आपण करणार की नाही? मी स्वातंत्र्य सेनानी बोलतोय असं काही करून महात्मा गांधी आहेत, लोकमान्य टिळक आहेत, पंडित नेहरू आहेत, सरदार पटेल आहेत, मौलाना आझाद आहेत, अरुणा असफ अली आहेत, साने गुरुजी आहेत, नाना पाटील आहेत, महाराष्ट्रातले पटवर्धन बंधू आहेत, बाबू गेनू आणि शिरीष कुमार आहेत. हे कळू द्या ना मुलांना. बाबू गेनू आणि शिरीष कुमार यांची काय वय होती, नाना पाटलांनी काय केलं, महाराष्ट्रातले आहेत ना. आणि ही सगळी मंडळी देशाची, महाराष्ट्राशी संबंधित आहेत. हे सगळं चाललंच ना मुंबईतून, आझाद क्रांती मैदानावरून, सेवाग्राममधून. कुठून चालली स्वातंत्र्य चळवळ? पुढच्या पिढीपर्यंत नीट पोचवा. कोण स्वातंत्र्य सेनानी महत्त्वाचे आहेत त्यांचे संस्कार घडवा हे आम्ही सुचवलेलं आहे. भाषा विकासासाठी शालेय ग्रंथालय, त्याच्यात आम्ही त्यांना जे नाही आहे ते जोडायला सांगितलं आहे. ते म्हणजे असं की शालेय ग्रंथालयाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवणं आणि विकसित करणं, आणि अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण आहे. सर्वसामान्य तत्वाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थी दर 15 वेळाला किमान एक पुस्तक वाचेल, त्याच्या वहीमध्ये त्याचा सारांश लिहिल. या उद्देशाने शालेय ग्रंथालयाचं कामकाज चालेल, आणि त्यासाठी काही उपक्रम राबवले जातील. दररोजच्या परिपाठामध्ये शिक्षक आणि वरच्या वर्गातले विद्यार्थी एखाद्या उत्तम पुस्तकाचा परिचय करून देतील. थोर लेखक कवींच्या जयंतीदिनी त्यांच्या साहित्याचा भाग आणि निवडक कवितांचं किंवा जे काही त्यांचं लेखन असेल त्याचं वाचन होईल. ग्रंथालयाच्या वाचनाच्या तासामध्ये सामुदायिक वाचन किंवा कवितांच्या काय इतर पद्धतीच्या मनोरंजक पद्धतीने मुलांपर्यंत काय उपक्रम करता येतील, अशा उपक्रमाचा उद्देश प्रत्येक विद्यार्थी हा उत्तम वाचक बनला पाहिजे, त्यातून संवेदनशील बनला पाहिजे, बहुश्रुत बनला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे जी त्यात नाही आहे ते सुचवलेलं आहे. कला शिक्षणाचं प्रकरण आहे. बराच चांगला आराखडा त्याचा आहे असं लक्ष्मीकांत देशमुखांचं म्हणणं आहे. त्याच्यात परिशिष्ट अ जे आहे, मात्र त्याच्यात जी 64 कलांची यादी दिली आहे प्राचीन, त्या प्राचीन 64 कला माहिती असणं वेगळं. मुलांना शिकवायच्या आहे का त्या 64 कला? आपल्याला किती भयानक आहेत त्यातल्या काही काही कला माहिती आहे का आपल्याला? या कोणी दिलेल्या कला आहेत? कशातून घेतली यादी? ही वात्सायनाच्या कामशास्त्रावरून घेतलेली आहे. आता या यादीतल्या अनेक कला भारतीय राज्यघटना आणि आपण केलेल्या कायद्याशी विसंगत आहेत. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित समाज निर्मिती करण्यातला अडथळा पण आहेत. त्यातल्या काही भारतीय राज्यघटनेच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात जात आहेत. याचं भान आराखडा करताना ठेवायला पाहिजे होतं. हे सुचवायची वेळ यायला नको. हे उदाहरणार्थ छलिक योग म्हणजे काय? चलाखी करून हातवात फसवणे हे शिकवायचं आहे मुलांना 64 कलांमध्ये. द्यूत क्रीडा, जुगार खेळायला शिकवायचं, जुगाराची इंडस्ट्री चालवायला द्यायची आहे.
जुगाराच्या इंडस्ट्रीचं आतापासून आपण पायाभरणी करणार का मुलांच्या मनामध्ये? ही हे आराखड्यामध्ये शिकवायला सांगतोय तुम्ही? इंद्रजाल म्हणजे गारुड विद्या, लोकांवर गारुड कसं करायचं, त्यांना हिप्नोटाईज कसं करायचं आपल्या बाजूने, आपलंच मत त्यांच्याकडे कसं उतरवायची विद्या, म्हणजे त्यांना कसं बांधून ठेवायचं आपल्याच मताने, असा समाज निर्माण करायचा आहे भारतीय राज्यघटनेला. जरा राज्यघटना नीट वाचा एकदा. जादूटोणा, अहो अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा झाला आहे या राज्यामध्ये, आणि तिथे आराखड्यामध्ये जादूटोणा 64 कलांमध्ये तुम्ही शिकवायला घेता. याचं तर भान आपण ठेवायला पाहिजे. जसं 1ली ते 10वी मराठीचा कायदा याचं भान नव्हतं आणि आम्ही ते करून दिलं. हे काढा ताबडतोब. कायद्याच्या विरोधात चाललेलं आहे सगळं हे. तुम्ही जादूटोणा ही कला शिकवणार आहे मुलांना 64 कलांमधली आत्ता? आराखडा करताना या गोष्टीचं भान बाळगलं जाऊ नये हे आश्चर्य. कामशास्त्रातल्या ललित कला आज सुसंगत कोणत्या आहेत? त्या एखाद्या ग्रंथात लिहिलेलं असणं वेगळं आहे, आणि त्यांनी त्या मुलांना शिकवायलाच देणं, त्यांना माहिती करून देणं हे वेगळी बाब आहे. त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची आहे का आपल्याला? त्या अंधविश्वासाला चालना देणारे आहेत. आधुनिक काळात कालबाह्य असलेल्या गोष्टी मुलांना तुम्ही का त्यांच्याकडे उतरवू पाहतात? हे सगळं वगळावं, ही यादी वगळावी, आणि त्याऐवजी त्या जागी आधुनिक काळाशी सुसंगत अशी ललित कलांची यादी जी आहे ती तज्ज्ञांकडून तयार करून घ्यावी. तसे तज्ज्ञ आराखड्यामध्ये करणाऱ्या समितीत दिसत नाही आहेत, त्यामुळे ही वेळ आलेली दिसते आहे. त्यासाठी एक वेगळी समिती नेमा पाहिजे असेल तर तज्ज्ञांची, जर आराखडा बनवणाऱ्या समितीतल्या लोकांना याचं भान नसेल तर. शाळांतर्गत पायाभूत सुविधांमध्ये ज्या 2 महत्त्वाच्या सुविधा असणं खरं म्हणजे आराखड्यामध्येच आवश्यक होतं, पण नाही आहेत. त्यातलं एक म्हणजे क्रीडांगण, जे हरवलं आहे शाळांचं. क्रीडांगणाविना शाळा चालत आहेत. मैदानी आणि सांघिक खेळांसाठी क्रीडांगण आणि पुरेशी जागा नाही आहे, साधनं नाही आहे, साहित्य नाही आहे. त्यामुळे खिलाडू वृत्तीचा संस्कारच होत नाही आहे. त्यामुळे क्रीडांगण आणि कलांगण, कला शिक्षणावर भर आहे हे चांगलं आहे, पण त्याच्यासाठी पुरेशा सोयी साधन सामुग्री ही तर उपलब्ध असायला पाहिजे. चित्रकला, साहित्य, नृत्य, नाट्य, गायन, पत्रकारिता, पारंपरिक वाद्य, जे काय असेल हे सगळं उपलब्ध असेल याची आराखड्यात सोय करा. मसुद्याच्या आराखड्यात नाही आहे, पण जे असायला पाहिजे विद्यार्थ्यांसाठी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यातली एक आहे लैंगिक शिक्षण, जे आज अत्यंत आवश्यक आहे. मुलांना अतिशय पारदर्शकदृष्ट्या, शास्त्रीयदृष्ट्या मुलांच्या कोवळ्या वयात, कुमार वयात त्यांना अनेक गोष्टींचं या बाबतीतलं शास्त्रीय शिक्षणच नसल्यामुळे, पालक त्या विषयावर घरी बोलू शकत नसल्यामुळे, आणि या सगळ्यांचा जो काही अजूनही आपल्या मनामध्ये आपण बाऊ करतो आहोत आणि मुलांना त्यातलं सत्य काय ते सांगत नाही, त्यामुळे मुलं ज्या गोष्टींना बळी पडतात त्याच्यापासून त्यांना दूर ठेवायचं असेल तर जगातल्या सगळ्या देशातल्या सगळ्या तज्ज्ञांनी मुलांना आवश्यक असलेलं लैंगिक भान, लैंगिक शिक्षण त्यांच्या पद्धतीच्या त्या स्तराच्या शास्त्रीयदृष्ट्या दिलं पाहिजे. ते या आराखड्यात नाही आहे, त्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधान हा विषय कोणती ज्ञानशाखा असो हा असलाच पाहिजे. संविधानाचं शिक्षण असलंच पाहिजे. नागरिकत्वाचं शिक्षणच संपलं आहे. संविधान म्हणजे काय आपल्या घरामध्ये संविधानाची प्रत नसतेच. जर संविधानच माहीत नाही तर त्या मुलांना आपले अधिकार काय, हक्क काय, कर्तव्य काय, हा देश कशाच्या आधारावर उभा करायचा आहे पुढे कसं कळणार आहे? त्यामुळे संविधान शिक्षणाची तरतूद जी या आराखड्यात नाही ती 1ली ते 12वी कशा रीतीने करायची त्या पद्धतीने ती व्हायला पाहिजे. आणि भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी आणि तिची गुणवत्ता वाढवण्यासाठी आणि व्यक्ती जीवनाची सुद्धा प्रतिष्ठा वाढवण्यासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत. आज थोडा लांबला आहे कारण विषय मोठा होता, पण या सगळ्या गोष्टी कराव्यात असं आम्ही मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, राज्य शैक्षणिक संशोधन शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे संचालक या सगळ्यांना पत्र लिहून ती काल मागणी केलेली आहे. आणि हीच मागणी आपल्यातून पालकांनी, शाळा संचालकांनी, शिक्षण संस्थांनी, शिक्षण संघटनांनी केली पाहिजे. याबद्दल 356 पानं प्रत्येक वाचणं शक्य नाही आहे, म्हणून थोडक्यामध्ये
लक्ष्मीकांत देशमुखांनी जे टिपण आम्हाला करून दिलं आणि ज्याच्या आधारावर आम्ही हे पत्र पाठवलं त्यातले काही मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. आपणही याचा आग्रह धरला पाहिजे. धन्यवाद.